ऐका महिमा आवडी ऐका महिमा आवडी ऐका महिमा आवडी ऐका महिमा आवडी बोले काय विठ्ठली बोले काय
ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा
ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीटीची थोर प्रेमाचा भुकेला दुःखाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरड्याची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय लांतु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे जगाचे जगद्गुरु महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती महाराज यांचे श्री गुरु जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारे माझे गाथा रूपी पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्री श्री तुकोबाराय यांचा भक्तिपद प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आज आपण या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल आज या असणाऱ्या कीर्तन माध्यमातून भक्तीचा महिमा या ठिकाणी प्रतिपादन करत असताना आज आपल्या गावामध्ये
ताजू या गावामध्ये ग्रामस्थांचं अनंत जन्माचं पुण्य आणि या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चालत आलेला जवळजवळ 14 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची 5व्या दिवसाची सेवा आणि या 5व्या दिवसाचं पुष्प गुंफत असताना खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे गायक वादक आमच्या जुन्नर तालुक्याचं जे भूषण समजलं जातं, गायनातला जो हिरा समजला जातो ते बालाजी महाराज मस्के. एकदा टाळी वाजवा महाराजांसाठी. ते ह्या गावचे जावई आहेत आणि आमच्या तालुक्याचे एकमेव भूषण आहे. उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट प्रवचनकार, उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे ते हे महाराज आहे. आणि त्यांच्या या आग्रहस्तव आज जोडून येण्याचा योग आणि तुमच्या दर्शनाचा योग, या भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा योग आज या ठिकाणी जुळून आलेला आहे. उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट गायक आणि ह्या असणारे सर्व या गावातील सप्ताह कमिटीचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सदस्य असतील, महिला मंडळ असतील, बचत गट असतील, इथं आलेले सर्व देव आणि जेवायला येतील ते महादेव, सर्वांची नावं घेऊन या ठिकाणी सेवेला प्रारंभ. असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या 4 चरणाच्या अभंगामध्ये असणाऱ्या महाराजांनी आपल्याला भक्तीचा महिमा या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. एका भक्ताचा महिमा गात असताना खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारा तुम्हा आम्हाला प्रतिपादन करतात. आपण जीवन जगत असताना आपण किती वर्ष जीवन जगलो, यापेक्षा आपण जीवन जगलो कसं. मग आपण जन्माला आल्यानंतर या जीवनामध्ये नक्की काय करतोय याचा ज्याचा त्यांनी काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. महाराज आपण 14 वर्ष या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह करतोय, परंतु या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आपण किती त्या ठिकाणी परिवर्तन केलं किंवा असणाऱ्या या ज्ञानदानाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये किती त्या ठिकाणी बदल घडवून आणला. खऱ्या अर्थानं जर आपण आपल्या जीवनामध्ये नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे. एक तरी ज्ञानेश्वरी पार आपण पानं उलटी पालटी केली, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण जर त्याचा विचार जर केला नाही, आपण ती ज्ञानेश्वरी आपण नुसती वाचली. थोडा आवाज द्या महाराज आणि थोडा कमी ठेवला. आपण जर आपल्या जीवनामध्ये असणारे ते भागवत ग्रंथ असतील, गीता ज्ञानेश्वरी असेल, आपण नानाविध प्रकारचे ग्रंथ आपल्या जीवनामध्ये वाचले, परंतु नामदेवराय म्हणतात एक तरी ओवी. मग संतांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव संत या जगाला देत असतात.
मग आज तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये भक्ती करत असताना एका भक्ताचा जो अनुभव आहे तो आपल्याला या अभंगाद्वारे त्या ठिकाणी प्रतिपादन करतात. पहा, शबरी नावाची एक भिल्ल जमातीची एक स्त्री आहे आणि असणाऱ्या ते स्त्रीने जीवनामध्ये अखंड प्रभूंचं ध्यान केलं आणि ध्यान करत असताना त्या भगवान परमात्म्याची सेवा करत असताना एका साधूचा सत्संग जीवनामध्ये घडला आणि साधूचा सत्संग जीवनामध्ये घडल्यानंतर त्या साधूंच्या वचनावरती तिने विश्वास ठेवला आणि अखंड प्रभूंचं त्या ठिकाणी संतचे पायी हा माझा विश्वास, संतचे पायी हा माझा विश्वास, संतचे पायी असणाऱ्या त्या शबरीने जीवनामध्ये साधू महात्म्याचा उपदेश जीवनामध्ये घेतला आणि अखंड प्रभूंचं त्या ठिकाणी नामस्मरण करत असताना त्या प्रभूंसाठी रोज जंगलामध्ये जायची आणि काय गोळा करून आणायची? बोरं गोळा करून आणायची. जी किडलेली बोरं असतील, ती आंबट बोरं असतील, ती टाकून द्यायची, चाखायची आणि असणाऱ्या भगवान परमात्म्यानं ती बोरं प्रीतीने खावी, आवडीने खावी म्हणून असणारी बोरं ती जमा करून ठेवायची. मग असणारे जगद्गुरु तुकोबाराय पुढील चरणामध्ये सांगतात, त्या भगवान परमात्म्याजवळ सर्व काही आहे, सर्व त्याच्या पायाशी लोळण घेत आहे, एकच गोष्ट कमी आहे, ती आहे प्रेम. प्रेम नावाचा दुष्काळ या भगवान परमात्म्याला पडलाय ना, म्हणून तो वैकुंठ सोडून या भूतलावरती आलाय. पहा, या सुखा कारणे देव वेडा मला, या सुखा कारणे देव वेडा मला, वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून या सुखाकारणे देव फक्त प्रेमाचा दुष्काळ पडलेला आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा प्रेमासाठी त्याला दुष्काळ पडलेला आहे. तो या भूतलावरती विविध प्रकारचा अवतार धारण करतोय आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी पुढचा दृष्टांत देताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो सुदामा नावाचा ब्राह्मण आहे, त्या सुदामा नावाचा ब्राह्मण ज्यावेळेस असणारा जो सखा आहे, जो मित्र आहे, तो भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आला, त्यावेळेस त्याने आपल्या पदराशी बांधून आणलेले कोरडे जे पोहे होते ते कसे खाल्ले? कोरडेच खाल्लेले आहे, सुके खाल्ले. मग जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला थोड आहे का पुष्ट आहे हे तो पाहत नाही. फक्त आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचे आहे? भक्ती महत्वाची आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ हा भक्तीपर प्रकरणातला आहे. आपण आपल्या जीवनामध्ये नानाविध प्रकारची भक्ती करतो ना बाबा? कशी भक्ती करतो आपण? जमेल अशी करतो, बरोबर ना? महिला मंडळ 4 गुरुवार आपण करतो. कसे करतो? मार्गशीर्ष महिना आल्यावरती करतो.
16 सोमवार करतो. कधी करतो? मग 4 गुरुवार केले, 16 सोमवार केले. किती माता माऊल्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली? हात वर करा बरं. एकाला नाही झाली. स्वप्नात सुद्धा. कारण असं आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण तया शरणागता शरण मीची एकू. आपुला तो एक धरीला. मग आपण एकाला विसरलो. कशाला विसरलो? आपण आज रविवार आला, सोमवार आला, मंगळवार आला, बुधवार आला, गुरुवार आला, आपली भक्ती बदलत जाते बाबा. आता डिजिटल जमाना आलेला आहे. आता उद्या जर गुरुवार असेल तर प्रत्येकाच्या मोबाईल वरती कसलं स्टेटस येईल? दत्तगुरूंचं स्टेटस येईल. शुक्रवार आला, कसलं स्टेटस येईल? संतोषी माता येईल. मग आपल्या जीवनामध्ये आपण वारानुसार भक्ती बदलतो. फळाची प्राप्ती होईल का? होईल प्राप्ती. मग जगद्गुरु तुकोबारायांना न्यायला विमान आलं. असणारी आपणही जीवनामध्ये भक्ती करतो, आपणही एकादशी करतो, व्रत करतो, वैकल्य करतो. कालच एकादशी झाली. मग आपली एकादशी कशी आहे हो? 12 तास आधीच आपण फराळाची तयारी करतो. खिचडी कडक नाही झाली पाहिजे. 12 तास आधीच आपली तयारी असते. पहा महिला मंडळ, आपण आपली एकादशी फराळामध्ये अडकून ठेवली म्हणून आपल्याला फलाची प्राप्ती होत नाही. मग एकादशी या शब्दाचा अर्थ जर पाहिला, या मानव देहाचा जर तुम्ही आम्ही विचार केला, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, किती झाले? 10 झाले. मग एकादशी कितव्या तिथीला येते? 11व्या तिथीला येते. बरोबर. मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं काय सांगितलेलं आहे? मन. मग त्या दिवशी आपण भगवान परमात्म्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन अर्पण करायला सांगितले. किती जण करतात? अहो त्या दिवशी बाण करून येतो शेजारच्या. म्हणून फलाची प्राप्ती. मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन त्या दिवशी भगवान परमात्म्याला का अर्पण करायचं? देवा तू मला 10 दिवस जगवलं, खाल्लेलं पचवलं, रक्त बनवलं, माझं जीवन चालवलं, झोपलेलं मला उठवलं ना. म्हणून खऱ्या अर्थानं मी 10 दिवस माझ्या स्वार्थासाठी जगलो. 11व्या दिवशी मी तुझे विचार माझ्या या भावांना जाऊन सांगेन. मन इंद्रियाचा राजा, मन नाही. मना हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरुपी संसारा. आपली भक्ती अशी नाही महाराज. आपली भक्ती अशी नाही. कारण आहे 33 कोटी प्रकारचे देव आपल्या जीवनामध्ये सांगितलेले आहे. पण कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार. कोटी या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रकार. मग आपली हेंद्री शेंद्री दैवत बांधावरची 4 पाय 2 पाय आपल्या डोक्यामध्ये असतात. पण तुकोबारायांना त्या देवांचं काही घेणं देणं. ते म्हणतात एकच आम्ही धरलेला आहे. तो चित्ता
शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकार. मग 33 प्रकारचे देव आहेत. त्या 33 प्रकारच्या देवांमध्ये 5 देव आपल्या घरामध्ये पाहिजे. किती देव पाहिजे? 5 प्रकारचे देव पाहिजे. पहिलं जे स्थान आपल्या देवाऱ्यामध्ये पाहिजे ते गणपती बाप्पाला पाहिजे. कारण तो अनादि देव आहे, अनंत कालापासून आहे. त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे काय? अनंत कालापासून आहे, म्हणून तो आपल्या देवाऱ्यामध्ये पाहिजे. द्वितीय जे स्थान दिलेलं आहे जगदंबेला दिलेलं आहे, कारण ती आदिमाया शक्ती आहे. तिसरं जे स्थान दिलेलं आहे ते शिवाला दिलेलं आहे, म्हणून आपल्या घरामध्ये भैरव असतो, खंडेराव असतो, त्याच्या प्रतिमा आपण शिव स्वरूपामध्ये घरामध्ये पूजल्या पाहिजे. मग चतुर्थ स्थान आहे ते भगवान विष्णूंना आहे. मग आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतो, बरोबर ना? आणि 5वी जी प्रतिमा सांगितलेली आहे ती सूर्यदेवाची सांगितलेली आहे. मग किती देव आपल्या घरामध्ये पाहिजे महाराज? 5. मग आपण किती देवांना पूजतो? किती देवांना पूजतो आपण? अहो, आपल्या घरातल्या देवांची पूजा आपण करत नाही. आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, वारीला गेला आणि देवांची जत्रा त्या देवाऱ्यामध्ये भरली. याची जत्रा हा करून आला, पण देवांची जत्रा कुठे भरवली? मग देव म्हणतो आयुष्यभर मी तुझी काय करतो? म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये कितीही प्रकारची भक्ती केली तर फळाची प्राप्ती होणार नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात, आपल्याला भक्ती करत असताना आपला जो भाव आहे तो भाव आपला अंतःकरणातली शुद्धता त्या ठिकाणी पाहिली जाते. अंतरीची घेतो गोडी बाहेर जोडी भावाची. त्याला काही लागत नाही बरं महाराज, काहीच लागत नाही. एक असा दृष्टांत मी जीवनामध्ये सांगतो घडलेला. एक असाच मनुष्य होता. येत वडील जे जे करती तया नामो धर्म ठेविती ते चेहरा अनुष्ठती सामान्य वाढ वडिलांची जी परंपरा आहे त्या वाढ वडिलांच्या परंपरेनुसार त्याने व्रत वैकल्य जीवनामध्ये चालू ठेवलं. वडील गेल्याच्या नंतर असणाऱ्या त्या सदग्रहस्थाने संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याचा निश्चय केला आणि आपल्या घरी त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. त्या दिवशी आपल्या मित्रांना शब्द दिला, आज आपण कुठे जाणार आहोत? पार्टी करण्यासाठी जाणार आहोत. कामावरती मित्रांना शब्द दिला, आज आपण ढाब्यावरती पार्टी करण्यासाठी जाऊ. परंतु संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे, पूजेची सर्व तयारी केली. असणाऱ्या त्या भगवान गणपती बाप्पाचा जो दुर्वा आहे, जी फुलं होती, जे काय तयारी असेल, सोळं ओळं नेसून असणारा तो बाळासाहेब अगदी 7 वाजल्यापासून तयारीत आहे. बरं, त्याला कुठं जायचंय? मित्रांसोबत पार्टीला जायचं. मग असणाऱ्या त्या बाळासाहेबांना 7 वाजले, 8 वाजता फोन आला. मित्र काय फोन उचलत नाही, म्हणून बाळासाहेबांचे मित्रच त्याच्या घरी आले. घराच्या अंगणामध्ये आले आणि बाळासाहेबांना आवाज देऊ लागले, अरे बाळासाहेब, आपल्याला पार्टीला जायचंय, तुला किती वेळा फोन केला, तू फोन सुद्धा आमचा घेत नाही. त्याने सांगितलं, माझ्या वाडवडिलांचं व्रत आहे, संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे, हे मला सोडून येता येणार नाही. मित्र आता अगदीच वरच्या आवाजामध्ये बोलू लागली, अरे तुला या ठिकाणी 10 वेळा आम्ही समजून सांगितलंय, तुला पार्टीला यावं लागेल.
मग मात्र बाळासाहेब चिडला आणि असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या सेवेची तयारी केलेली असताना सुद्धा तो बाळासाहेब सुद्धा आता चिडलेल्या स्वरामध्ये म्हणतोय 9:05 तो चंद्रा काय उगवत नाही आणि त्याचं थोबाड पाहिल्याशिवाय माझं व्रत काय पूर्ण होत. किती संकट चतुर्थी गेल्यानंतर गणपती प्रसन्न होईल का? मनामध्ये आपल्या काय नाही, भाव नाही. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भक्ती येत नाही, भाव येत नाही, प्रेम येत नाही, तोपर्यंत केलेली सेवा ही निष्फळ सेवा सांगितलेली आहे. म्हणून आपण रोज देवाची पूजा करतो आहे. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य मातया माझी. अभिमान नित्य मातया माझी. प्रेम सुख रे, प्रेम सुख रे. प्रेम सुख रे, प्रेम सुख रे. अभिमान नित्य मातया माझी. अभिमान नित्य मातया माझी. प्रेम सुख रे, प्रेम सुख रे. प्रेम सुख रे, प्रेम सुख रे. प्रेमाने रानातलं पाखरू सुद्धा जवळ आपण म्हणतोय नुसतं, आपण पण जीवनामध्ये वागत फलाची प्राप्ती. मग तुकोबरायांची भक्ती आहे, त्या भक्तीचा विचार केला आणि आपल्या भक्तीचा जर विचार केला, आपल्या भक्तीमध्ये स्वार्थ दडलेला आहे, आसक्ती दडलेली आहे, मोह दडलेला आहे, षड विकार दडलेले आहेत. म्हणून फलाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होत नाही. एक बाबा मला भेटले आणि बाबा म्हटले, अरे मी दिवसभर नामचिंतन करतोय, भगवान परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही. मी म्हटलं येईलच कसा? चित्त नाही ना आम्ही, तू सगळं करतोय पण तुझं त्या ठिकाणी चित्त जाग्यावरती नाही. मग चित्ताची जी एकाग्रता आहे त्याचं नाव भाव सांगितलेलं आहे. मग तुकोबाराय म्हणतात, माझे चित्त तुझ्या पायावर आहे. इतकं सुंदर सुंदर वर्णन तुकोबाराय करत असताना चित्ताची आणि एकाग्रतेला महत्व दिलेलं आहे. मग मी म्हणत नाही तुम्ही दिवसभर जपमाळा ओढा, काय क्षण द्याल, काय मिनिट द्याल, काय वेळ द्याल, काय काळ द्या, तो त्या ठिकाणी मी विसरला पाहिजे. माझ्यातला मी ज्या दिवशी विसरल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, एक असा दृष्टांत आहे, ज्याप्रमाणे सकाळ दुपार संध्याकाळ आपण भगवान परमात्म्याचं नाम घेतो त्यालाच त्या ठिकाणी देव प्रसन्न होतो. पहा, नारदजी सुद्धा म्हटले, नारायण नारायण, मी सारखा जप करतोय पण भगवान परमात्मा कधीच मला लाड करून नाही. मग त्याला सांगितलं, त्या पृथ्वी तलावरती जा आणि एक शेतकरी त्या ठिकाणी जेवण करत होता आणि त्या शेतकऱ्याला जाऊन विचार, मी त्याला प्रसन्न झालेला आहे. कारण काय आहे? उठल्या बरोबर तो भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आठवतोय. दुपारी त्या ठिकाणी जेवणाची निहारी करायला बसल्यानंतर भगवान परमात्म्याला आठवतोय आणि संध्याकाळी झोपताना सुद्धा आठवतोय. ज्ञानोबराय सांगतात पहा, नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लभ. हरिपाठ पाठ आहे आपला, लक्ष्मी वल्लभ. पण आपल्या जवळ काय आला? हरिपाठाचा सपाट झाला आपला. मग असणारा लक्ष्मी वल्लभ जर आपल्या जीवनामध्ये उतरवायचा असेल ना, तर मग पहा, एक असाच डॉक्टर होता आणि त्या डॉक्टरच्या हाताखाली एक कंपाऊंडर होता. कंपाऊंडर आता थोडा अर्धवट शिकलेला होता. बालाजी महाराज गावाला आला आणि गावी आल्यानंतर त्याने त्याच्या गावामध्ये एक दवाखाना चालू केला आणि दवाखाना चालू केल्यानंतर आपल्या गावामध्ये एखादा असा एक नारद मुनी असतो, तर तो अख्ख्या गावाला काय करत असतो? जाहिरात करीत असतो. असणाऱ्या त्या मनुष्याने
त्याच्या पोटामध्ये दुखू लागलं. त्याला कुणीतरी सांगितलं आपल्या गावामध्ये एक डॉक्टर आलेला आहे आणि तो या डॉक्टरकडे गेल्यानंतर पोटाचे इलाज बरे होतात. मग असणारा तो नारद मुनी म्हणजे कळीचा माणूस होता. तो त्या असणाऱ्या दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला थोडासा गुण पडला. डॉक्टरने त्याला 3 प्रकारच्या गोळ्या दिल्या, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. तो गावात आला. गावात आल्याच्या नंतर सगळीकडे त्या ठिकाणी चर्चा वाढू लागली. चर्चा वाढत असताना एक कुंभारदादा त्या रस्त्याने चाललेला होता आणि कुंभारदादा चिंतेमध्ये होता बरं का. सिस्टेमवाले दादा असणारा कुंभारदादा चिंतेमध्ये आहे. कुंभारदादा विचार करतोय त्याचं गाढव हरवले. काय हरवले? गाढव हरवले. मग हा कळीचा नारद त्या असणाऱ्या कुंभारदादाला जाऊन भेटला. त्या कुंभारदादाला तो सांगू लागला, काय कुंभारदादा तुम्ही चिंतेमध्ये आहे, आनंदी जीवन जगावं, झालं गेलं विसरून जावं. मग असणारा तो कुंभारदादा सांगतो, अरे बाबा माझं गाढव हरवले, माझा चिखल बनवायचा राहिलाय, माती व्हायची राहिली, मला काहीतरी उपाय सांग, मला गाढव शोधू लाग. कारण असं आहे माझं काम खोळंबलेलं आहे. मग असणाऱ्या त्या कुंभारदादाने त्याला व्यथा मांडल्याबरोबर त्याने काय करावं, तो म्हणला आपल्या गावामध्ये एक डॉक्टर आले आणि ते डॉक्टरकडे तुझा इलाज पूर्ण होईल. आता कुंभारदादा आडलेला होता, आडला हरिंदरी गाढवाचे पाय. मग असणाऱ्या त्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्या असणाऱ्या त्या कुंभारदादाकडे पाहिलं. कुंभारदादा दष्टपुष्ट होता, अगदी माझ्यासारखा, खात्या पित्या घरचा होता कुंभारदादा. कुंभारदादांनी सांगितलं, डॉक्टर साहेब माझा हरवलंय गाढव. मग असणाऱ्या त्या कुंभारदादाला त्या डॉक्टरने काय करावं, सकाळ दुपार संध्याकाळचा काय दिला, गोळ्यांचा डोस दिला. आता असणारा कुंभारदादा घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर तो कुंभारदादा त्या ठिकाणी सकाळची गोळी घेतली, दुपारची गोळी घेतली, संध्याकाळची गोळी घेतली. घेतला लोटा का जा डोंगराच्या पोटावर, घेतला लोटा का जा. कुंभारदादाच्या शरीरामध्ये पाणी शिल्लक राहिले नाही. कुंभारदादाला जुलाबाने हैराण केले. पहा, आता कुंभारदादाने विचार केला, सारखं कधी जायचं डोंगराच्या, आपण डोंगरावरच जाऊन बसू, कोणीच आपल्याला पाहणार नाही. कुंभारदादाने लोटा भरला, असणाऱ्या त्या टेकडीवरती जाऊन बसला आणि कुंभारदादाच्या शरीरात एकदम शरीरामध्ये पाणी सुद्धा शिल्लक राहिले नाही. कृश शरीर झालं. कुंभारदादा आता चक्कर येऊन त्या ठिकाणी पडले आणि काही वेळानंतर कुंभारदादा त्या ठिकाणी जागृत अवस्थेला आले आणि खाली डोकावून पाहतात तर काय, त्या डोंगराच्या पोटाला त्यांचं गाढव चरत होत. मग कुंभारदादा मनामध्ये विचार करतो, थोडासा त्रास झाला पण गुण मात्र आला. मग असणारा कुंभारदादा आपलं गाढव घेऊन गावामध्ये मिरवत असताना, घरी नेत असताना तिथं एक घटना घडली. का त्या नगराचा जो राजा होता, त्या राजाची जी पत्नी होती, जी राणी होती, त्या राजाला आवडत नसायची. मग त्या असणाऱ्या राणीला त्यांनी वाऱ्यावरती म्हणजे वाटेवरती सोडून दिलेलं होतं. नावडती राणी होती, ती भेटली या कुंभारदादाला. कुंभारदादाला आपली व्यथा मांडली, राजा मला सांभाळत नाही, मी वाऱ्यावरती आलेले आहे, उपाय सांगा. कुंभारदादा म्हटला, आपल्या गावामध्ये कोण आलेला आहे, डॉक्टर आलेले आहे, तुम्ही बोलत जा, मुके तर नाही ना कोणी, काजूकर बोलत जायचं. हा विठ्ठल. मग असणाऱ्या राणीने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या कुंभारदादांच्या समेत डॉक्टरकडे गेली. असणारी ती राणी सुद्धा सशक्त होती बरं. असणाऱ्या त्या डॉक्टरने त्या राणीलाही 3 प्रकारच्या गोळ्या दिल्या, सकाळ दुपार संध्याकाळ. राणीने गोळ्या घेतल्या, सकाळ दुपार संध्याकाळ. राणी तर कोपऱ्यातच पडून राहिली. इतका जुलाबाने हैराण केलं का असणारी राणी एका कोपऱ्यामध्ये पडून राहिलेली आहे आणि ती राणी विचार करते, आता काय माझं खरं राहिलेलं नाही, मी तर चांगली होते, हा विचार मला ही अवदसा सुचली कुठून. काही काहींना अवदसा सुचते, नको तिथं जातात आणि चांगला संसार चालला असेल तर आपण काय करतो, इथं 2-4 बसलेले
हा माझ्या समोर आहे, आता मी नाव घेऊन सांग. मग अशा असणाऱ्या त्या राणीने कृश शरीर झालेलं आहे आणि त्या असणाऱ्या अवस्थेमध्ये राजाला बातमी दिली. राजाला वाटलं आता ही राणी जर इथं मेली तर माझी काय होईल, अपकीर्ती होईल. मग त्या राजाला विचार पडला कशी का असानं राजवाड्यात येऊन मेली तर काय हरकत नाही. राजाने त्या असणाऱ्या महालामध्ये सेवकांना सांगितलं, रथ वगैरे सजवला आणि त्या राणीला आणण्यासाठी तो रथ त्या ठिकाणी असणाऱ्या कुंभार दादाच्या घरी गेला. राणीला मान सन्मानानं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या वाड्यामध्ये आणण्यात आलं आणि वाड्यात आणल्याच्या नंतर राणी मनामध्ये विचार करते थोडासा त्रास झाला पण गुण मात्र आला. मग असणारी ती राणी त्या ठिकाणी आपलं सुंदर प्रकारचं जीवन जगत होती. एक दिवस अशी घटना घडली का तो जो राजा आहे त्या राजाच्या नगरावरती परदेशी असणाऱ्या राजाच्या विरुद्ध सैन्याने काय केला, आक्रमण केलं. आक्रमण केल्याच्या नंतर मधोमध अशी एक गंगा वाहत आहे, एक नदी वाहत आहे. नदीच्या पल्याड त्या ठिकाणी असणाऱ्या ते आक्रमण करणारे सैन्य आहे, इकडे राजाचं सैन्य आहे. परंतु राणीने राजाला सल्ला दिला. काय सल्ला दिला, डॉक्टर आपल्या गावामध्ये आता राजा काही डॉक्टरकडे जाणार नाही, तो नगराचा राजा आहे, त्या डॉक्टरलाच नगरामध्ये बोलवण्यात आलं. मग असणाऱ्या डॉक्टरने सल्ला दिला जेवढे सैनिक बसलेले आहे ना तेवढे मोजा म्हटले आणि तेवढ्या काय बनवल्या, पुड्या बनवल्या. प्रत्येकाला आज्ञा दिली. गोळ्यांचा डोस कसा आहे, सकाळ दुपार. आता त्या सैनिकांनी जशा गोळ्या चालू केल्या, महाराज घे लोटा का जा नदीच्या काठावर, घे लोटा का जा नदीच्या काठावर. आता परदेशी जे आलेले आक्रमण करणारे सैन्य होतं ते म्हणजे यांच्या अंगात तर वारकऱ्याचा ड्रेस दिसतोय, अंगामध्ये टाळ आहे, अंगावरती पांढरा पोशाख परिधान केलेला आहे, हातामध्ये टाळ आहे, मुखामध्ये नाम आहे. त्याचप्रमाणे म्हणजे सर्व काय हातामध्ये आहे, सर्व काही सैनिक आहेत. अंगारखा त्यांचा दिसतोय, कुठलंच काही साहित्य हातामध्ये लढायचं दिसत नाही. म्हणले आता विचार केला आणि एक त्यातला हुशार मनुष्य होता बघा, वासरात लंगडी गाई शहाणी असते. मग असणाऱ्या त्या मनुष्याने त्यांना सांगावं, अरे म्हणजे कोरोना सारखं संकट त्या गावावरती आलं असेल, तिथं जाण्यात काय अर्थ राहिलेला नाही. आलेले सैनिक पळाले ना तिथूनच. मग राजा त्या ठिकाणी विचार करतो, सैनिकांना थोडासा त्रास झाला पण गुण मात्र विठ्ठल. मग ज्याप्रमाणे सकाळ दुपार संध्याकाळचा ढोस आपल्या जीवनामध्ये आपण घेतो आणि आपली तब्येत जर बिघडलेली असेल तर काय होते, सुधारते. मग या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत असताना कोणत्या रानात, कोणत्या वनात, कोणत्या मठात, बाई बाबाच्या आश्रमात जाण्याची गरज नाही. नित्य नेमाने सकाळ दुपार संध्याकाळ आपण जर त्या भगवान परमात्म्याला आठवलं, त्याची भक्ती केली तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये काय होईल, तो भगवान परमात्म्याचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती झाला. कृपाळो देवाचे कारणात एक
वाढवितो बत्तीस नवे दोन्ही. काही यंत्रणा आहे का आतमध्ये? मग तुमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची कृपा होत असताना खऱ्या अर्थानं 3 प्रकारची आवड या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पहा, ऐका महिमा आवडीची. ऐका जो शब्द आहे तो लक्ष्यवेधी शब्द आहे, सावधानतेचा इशारा देणारा शब्द आहे. एखाद्याला जर महाराज आपल्याला आवाज द्यायचा असेल, आपण काय करतो? ऐका म्हणतो पहिल्यांदा, मग तो मनुष्य थांबला जातो किंवा आपलं म्हणणं ऐकून घेत असतो. मग जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये थांबायला सांग. आपल्या जीवनामध्ये आपल्याला थांबायला सांगतात. जर आपण सन्मार्गाला लागायचं असेल, परमार्थाच्या वाटेवरती जर आपल्याला यायचं असेल ना, तर खऱ्या अर्थानं 3 प्रकारची आवड या ठिकाणी सांगितलेली आहे. पहा, एक महिमा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग महिमा कुणी कुणाचा गावावर? महिमा नरेंद्र मोदींनी सरपंचाचा गावा का? जमल का महाराज? संतांनी देवाचा महिमा गावा, भक्तांनी देवाचा महिमा गावा. आणि खऱ्या अर्थानं 3 प्रकारची आवड जीवनामध्ये पाहिजे. एक संतांची आवड सांगितलेली आहे, एक मानवाची आवड सांगितलेली आहे, एक भगवंताची आवड सांगितलेली आहे. पहा, मग माणसाला काय आवडतो? बालाजी महाराज, माणसाला काय आवडतं? एखादा सण उत्सवाला काय आवडतं तुम्हाला? साडी आवडते ना? आवडतं ना महाराज? सजायला नटायला प्रत्येकाला आवडत असत. मानवाची जी आवड जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. पहा, वाढावे संतान देवाकडे गेलो, हनुमंतरायाकडे आलो, आपण काय म्हणतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनदान, गाडीवर गाडी, माडीवर माडी, हीच आपली मागणी आहे. खावे ल्यावे बरे, असावे सदैव. आपल्या डोक्यामध्ये दुसराच विचार येतच नाही महाराज. मग आपली आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे. मग संतांची आवड काय आहे? संतांची आवड काय? आवडीने भावे हरे नाम घेसे, आवडीने भावे हरे नाम घेसे, आवडीने भावे हरे नाम घेसे, आवडीने भावे हरे नाम घेसे. तुझे चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता. ही नाथ बाबांची आवड झाली. ज्ञानोबरायांची आवड काय? तुझी आन वाहे नगा देवराया बहु आवडती. सोनिया. हा ही संतांची आवड आहे. आणि भगवंताची आवड काय? आवडे देवाची
आता टिकली आले बर का माता मावल्यानं. तो गोपीचंद याला आणि कुंकू याला. सकाळी जर आपण स्नानगृहामध्ये गेलो तर आपले पतिराज कुठे असतात? भिंतीवरती. भिंतीवरती काय असावे? काल निर्णय असावे. परंतु आमचे पतिराज कुठे आहेत? म्हणून देवाची आवड आहे. मग देवाला जे आवडतं ना ते जीवाने पुरवलं पाहिजे. मग आपण देवाची आवड किती पुरवतो बरं? पुरवतो का? त्रेतायुगातला दृष्टांत तुकोबाराय सांगतात पहा. भिल्ल समाजाची एक मुलगी आहे. शबर नावाचा राजा आहे. त्या राजाच्या नगरामध्ये असणारी ती मुलगी आता उपवर होऊ लागलेली आहे आणि उपवर होत असताना अगदी तिचा विवाह संपन्न होणार आहे. अगदी आदला दिवस ठरलेला आहे. आदला दिवस आहे आणि असणारी ती मुलगी आपल्या सखी सोबत त्या अंगणामध्ये आली आणि अंगणामध्ये आल्याच्या नंतर पाहते तर काय, हजारो बोकडांची दावण त्या अंगणामध्ये लावलेली होती. तिनं तिच्या मैत्रिणीला विचारलं, का ग हे असणारे बोकड कशासाठी? त्यावेळेस असणाऱ्या त्या शबरीला त्या सखीनं सांगावं, मैत्रिणीनं सांगावं, अगं उद्या तुझं लग्न आहे, येणाऱ्या पाहुण्यांचा काय आहे? उद्या पाहुणचार आहे. त्याकरता हजारो बोकडांची दावण त्या शबर राजाने इथे लावलेली आहे. पहा, असणारी छोटीशी मुलगी आहे, वय त्या ठिकाणी एकदम सहनकुल आहे. असणाऱ्या त्या मुलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. एका जीवाच्या सुखासाठी अनेक जीवांचा काय जात आहे? बळी जातोय किंवा जीव जातोय. ही गोष्ट त्या शबरी मातेला सहन झाली. असणारी शबरी माताने विचार केला, भल्या मध्यान्ह रात्री तो असणारा शबर राजाचा जो राजवाडा आहे तो राजवाडा सोडून असणारी शबरी माता भयान अरण्यामध्ये चालू लागली. त्या भयान अरण्यामध्ये चालत असताना त्या असणाऱ्या शबर राजाच्या लक्षामध्ये आलं आणि असणारी शबरी त्या ठिकाणी असणारा राजवाडा सोडून गेल्याची बातमी कळाल्याबरोबर त्याने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या शबरीच्या मागावरती आपले सैनिक त्या ठिकाणी पाठवलेले आहे. पहा, शबरी माता जीवाच्या आकांताने पळत आहे. आपल्या आयुष्याचे मोल तिला जीवनामध्ये कळाले होते. असणारी शबरी माता पळत असताना त्या रानावनामध्ये जात असताना तिला एक दुर्गंधीचा वास त्या ठिकाणी आला. घाण वास येतोय आणि त्या घाण वासाच्या दिशेने ती पळते. कारण काय आहे? त्या दुर्गंधीच्या वासाने पळत असताना ती शबरी माता अगदी जवळ गेली आणि तिला एक मेलेला उंट दिसला. त्या मेलेल्या उंटाच्या त्या सडलेल्या अवयवांच्या मधोमध ती असणारी शबरी घुसली आणि असं म्हणतात 3 दिवस आपल्या प्राणाचं रक्षण ती शबरी करत होती. 3 दिवस असणाऱ्या त्या उंटाच्या पोटामध्ये ती शबरी लपून राहिली. सैनिक निघून गेलं. 3 दिवसानंतर तिने विचार केला, आता सैनिक या ठिकाणी नाही. पुन्हा शबरीने पुढचा मार्गक्रमण चालू केला. असणारी शबरी चालते. मार्गक्रमण करत असताना तिला एक पर्णकुटी लागली आणि त्या पर्णकुटीमध्ये डोकावून पाहते तर काय, एक साधू महात्मे त्या ठिकाणी एका भगवान परमात्म्याचे नामचिंतन करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ताली वाजवा, भजन करा सगळे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
शब्द पडला. पहा, टाळ्या वाजवल्या नाही ना, त्याचा फायदा मी आज सांगणार. मी मुद्दाम भजन घेतलं होतं. आपल्या बोटाच्या मध्यभागी प्रत्येकाने हात लावून पहा, बोट लावून पहा. मधला जो पॉइंट आहे, मधला जो अग्रभाग आहे, टोकाचा जो भाग आहे, कसा आहे? उंच भाग सांगितलेला आहे. ज्या वेळेस आपली टाळी हातावरती हात आपटला जातो, त्यावेळेस आपल्या 72,000 नाड्यांचं जे कार्य आहे, ते कार्य त्या ठिकाणी सुरळीत त्या ठिकाणी चालू होत असतं. मग आपण टाळ्या कुठे वाजवतो? कुठे वाजवतो टाळ्या? मंडपात वाजवले, बरोबर? विठ्ठल असणाऱ्या शबरी मातेने जीवनामध्ये उपयोग करून घेतला. ते शब्द कानावरती पडले, परंतु त्या आश्रमामध्ये शबरी जात नाही. कारण असं आहे, मी खालच्या दर्जाचे आहे हो. मला हा भगवान परमात्म्याचा जो सेवक आहे, तो ऋषी आहे, मातंग नावाचा ऋषी आहे, तो स्वीकारेल का हो? हा विचार ती शबरी ज्या वेळेस करते ना, त्यावेळेस ते नाम आपल्या कानावरती घेते आणि दूरवर जाऊन त्या ठिकाणी अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करू लागते. दररोज शबरी पहाटे उठायची. ज्या आश्रमातून जे मातंग ऋषी गंगा स्नानासाठी जायचे, ती वाट रोज रोज सजवायची हो. अगदी रेखाटन करायची, रांगोळी काढायची, अगदी फुलांची सजावट करायची. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर शबरी मातेचं आयुष्य हे 1.5 युगांचं सांगितलं होतं. एक दिवस मातंग ऋषी विचार करतात, हे कोण करत असेल? असणारी शबरी माता त्या ठिकाणी रोज नित्याचं कर्म करत आहे. आणि हे नित्य कर्म करत असताना ते मातंग ऋषींची दृष्टी त्या असणाऱ्या शबरीवरती पडते. आणि मग सांगतात, का ग बाई, तुझी ओळख काय? त्यावेळी सर्व आपला परिचय देत असताना ती शबरी सांगते, महाराज, मी शबर राजाची मुलगी, आणि अशी अशी घटना घडल्यामुळे मी इथपर्यंत आलेले आहे. तुमचे शब्द कानावरती पडले आणि मी या रानावनामध्ये त्या अखंड प्रभू रामचंद्रांचं ध्यान करू लागले. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो कोणत्या कुळातील आहे, तो कोणत्या वंशातील आहे, तो कोणत्या गोत्रातील आहे, त्यासाठी भगवान परमात्मा सर्वांसाठी समान आहे. न सांगता करी सर्व. पहा, उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती भावाचा बुकेला आहे. मग असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याची सेवा तिच्या जीवनामध्ये येत असताना जीवनामध्ये तिला साधूची भेट झाली. साधू बोध झाला, निरोनिया ठेला काहीचा. साधू एकदा जीवनामध्ये आले ना, आपला अंधाकर जीवन जगणारे मनुष्य आहे, ते प्रकाशाकडे वाटचाल करतात. अगदी शबरीच्याही जीवनामध्ये तोच प्रसंग घडला. साधूचा उपदेश पुन्हा कानावरती पडला. हे बघ, माझा अवतार कार्य या ठिकाणी संपत आलेला आहे आणि तुझ्या आयुष्याला तशी सुरुवात झालेली आहे. मला त्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन होणार नाही. यदा कदाचित तुला तो प्रभुराया त्या ठिकाणी दर्शन देईल. परंतु ही तुझी जी सेवा आहे, ही भक्तिभावाची सेवा आहे, ही अखंडपणे चालू ठेव. शबरीच्या आयुष्यामध्ये शबरी 1.5 युग आयुष्य जगली. परंतु हे जीवन जगत असताना रोज रोज तेच काम करायचे. पहा, आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा अनुभव नाही आला, बाबा आपल्याला खूप अंग दुखतंय, आपण एखाद्या बाईकडे गेलो, म्हणजे कोणत्या बाईकडे? अनादि निर्गुण. तिच्या अंगामध्ये येतं, तिच्याकडे गेलो आपण, तिने आपल्याला दिलं काहीतरी, आणि दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या, आपल्याला वाईट नाही बोलायचं, त्या असणाऱ्या मातेने जर आपल्याला एखादा अंगारा दिला आणि तो अंगारा जर आपण लावला, आपल्याला काय येतो? आपल्याला टीका नाही करायची, काय येतो? गुण येतो. मग एखाद्याने माती उचलून दिली, त्या मातीचा सुद्धा काय येतो? गुण येतो. काय येतो गुण? तुमच्या मनामध्ये त्या मातीवरती काय जडलेला आहे? भाव जडलेला आहे, प्रेम जडलेला आहे.
म्हणून एखाद्याला माती जरी खायला दिली ना माता मौल्यानं तरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मग असणाऱ्या त्या शबरीच्याही जीवनामध्ये असंच घडलं. तिला त्या असणाऱ्या महात्म्याचं दर्शन झालं आणि तिच्या कानावरती जे शब्द पडले ते तिने जीवनामध्ये घेतले आणि खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाला सुरुवात झाली. रोज वाट पाहायची. वयोवृद्ध झालेली शबरी आहे. दातामध्ये मुखामध्ये दात शिल्लक राहिले नाही तरी त्या प्रभू रामचंद्राची ती वाट पाहते आणि वाट पाहत असताना खऱ्या अर्थाने ती शबरी म्हणते पहा रोज रोज मनामध्ये विचार करायची तो प्रभुराया जर मला भेटला तो भगवान परमात्मा जर मला भेटला तर मानस पूजा ती करायची. पहा आपल्याला आपल्या जीवनामध्ये एखादा भगवान परमात्मा नाही दर्शन देता आलं तर आपल्याला इथं बसून सुद्धा त्याची आराधना करता येईल. पण कशी करता येईल हो? आपण डोळे झाकायचे. जसं त्या आदिमाया शक्तीचं रूप आपल्या डोळ्यापुढे घ्यायचं, त्या भगवान परमात्म्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर घ्यायचं. आपण तिला दूध अर्पण करतोय, जल अर्पण करतोय, मध अर्पण करतोय, साखर अर्पण करतोय, आपण तिला जलाभिषेक करतोय, कुंकू लावतोय, हळद लावतोय. ही मानस पूजा सुद्धा भगवान परमात्म्याला केलेली चालते. मग शबरी माता रोज रोज त्या ठिकाणी असणाऱ्या त्या प्रभुराम रायाचं दर्शन घेण्यासाठी आसोसलेले आहे. रोजच नित्याची तयारी करत आहे. आणि एक दिवस तिने मनामध्ये विचार केला आणि मनामध्ये विचार करत असताना ती शबरी मनामध्ये म्हणते पहा आज मेरे प्रभुजी का आवन होगा शबरी की कुटिया तो पावन होगा, आज मेरे राम जी का होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। आज मेरे राम जी का शबरी की कुटिया पावन होगा, आज मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया पावन होगा। आएंगे जो रघुवीर आसन पर बिठाऊंगे मीठे मीठे मेरा पचे हाथों से खिलाऊंगे साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया पावन होगा आज मेरे राम जी का होगा शबरी की कुटिया एक दिवस तो उजेडला. जगाच्या मालकाने तिला दर्शन दिलं आणि असणाऱ्या शबरीने सांगितलं देवा मला काहीच नको. देवाला तर तिने पहिल्यांदा ओळखलं सुद्धा नाही. आणि ज्या वेळेस त्या भगवान परमात्म्याची भेट झाली त्यावेळेस ती असणारी शबरीच माता भगवत स्वरूप होऊन गेली. असा त्रेतायुगातला जो भक्तीचा दृष्टांत आहे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिले ऐका महिमा आवडीचे. ऐका महिमा आवडीचे. ऐका मैया ऐका मैया ऐका महिमा आवडीचे. ऐका महिमा आवडीचे.
वयामध्ये सुद्धा ही ताकद आहे पहा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तायाला. जर त्या भगवान परमात्म्याजवळ सर्व काय आहे, त्याला फक्त प्रेम नावाची गोष्ट नाही पहा. मग आपल्या जवळ प्रेम आहे, ते प्रेम आपण जगाला वाटायला शिकलो पाहिजे पहा. आपण काय करतोय? साने गुरुजींची प्रार्थना सर्वांना माहित आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण आपण काय करतो? शेजाऱ्याचा बांध गोळा, भांडण कोर्टात न्यावे. 150 रुपयाची बाबळ आणि 1.5 लाख घालून येतो. पाहता काय माझ्याकडे? मग हे प्रेम आपल्या जवळ आहे का? आहे का प्रेम? प्रेमच संपत चालले महाराज. पूर्वीचा काळ होता, एखाद्याची चूल जर पेटली नाही तर शेजारची व्यक्ती त्याला जेवायला घालत होती. फ्लॅट नावाची संस्कृती आमच्या जीवनामध्ये आली आणि भावकी गावकी सगळी संपत चालली महाराज. चौघांच्या खांद्यावर जाणार आता गाडीत जातोय. कुठं जातोय? मेगावकी संपली, भावकी संपली आणि सगळं काय प्रेम संपत चाललेलं आहे. प्रेम सुख देई प्रेम सुख भगवान परमात्मा काय मागतोय आपल्याकडं? प्रेम नावाचं सुख मागतोय. मग प्रेमाचे प्रकार सांगितलेले आहेत 3. किती सांगितलेले आहे बाबा? 3. पहिलं जे प्रेम आहे ते सामान्य प्रेम आहे. पहिले जे प्रेम सांगितलेलं आहे शास्त्रकाराने ते सामान्य प्रेम सांगितलेलं आहे. मग त्या प्रेमाची व्याख्या पाहत असताना आपल्या स्वतःचा ज्या ठिकाणी विचार केला जातो, ज्या ठिकाणी आपल्या सुखाचा विचार केला जातो, त्या असणाऱ्या गोष्टीला काय म्हणावं? सामान्य प्रेम म्हणावं. पहा, एक कुब्जा नावाची दासी होती. भगवान परमात्म्याला अक्रूराने त्या असणाऱ्या कंसाच्या दरबारामध्ये नेलं आणि दरबारामध्ये नेत असताना त्या भगवान परमात्म्याला वाटलं ही राजधानी जी आहे ना ती आपण फिरून यावी बरं का महाराज. कंटाळे असतील तर सांगा महाराज. आणि असणारी राजधानी आपण फिरून यावी म्हणून असणाऱ्या ज्या रथामधून भगवान परमात्मा उतरले त्या असणाऱ्या गावामध्ये फिरू लागले. त्यांना त्या ठिकाणी एक वाकड्या वाकड्या स्वरूपाची, वाकड्या वाकड्या चालेची एक महिला दिसली आणि त्या असणाऱ्या सुंदर त्या स्त्रीला, त्या वाकड्या वाकड्या चालीच्या स्त्रीला त्या भगवान परमात्म्याने एक आवाज दिला. काय आवाज दिला? अगं सुंदरी जरा तू थांब. काय म्हटले भगवान परमात्मा? अगं सुंदरी जरा तू थांब. मग असणाऱ्या त्या महिलेला प्रश्न पडला, या ठिकाणी तर कुणीच नाही, मीच या असणाऱ्या रस्त्यावरून चाललेले आहे. मग त्या असणाऱ्या कुब्जेनं विचारलं त्या भगवान परमात्म्याला, कोण रे बाबा तू? तर त्यावेळेस त्याने ओळख दिली. त्यावेळेस म्हटली, गवळ्याचं पोर का तू? अरे गवळणीला अडवायचा, चिडवायचा, त्यांची दया दुधाची चोरी करायचा, तो नंदाचा कार्टा का तू? मग तिची ओळख पटली आणि ओळख झाल्याच्या नंतर असणारा तो त्या कुब्जेला म्हणू लागला, पुन्हा पुन्हा म्हणतोय, अगं सुंदरी, अगं सुंदरी. मग मात्र कुब्जेला राग आला. मग मला सांगा माता मौल्यानो, एखाद्याला जर डोळा नसेल आणि जर आपण त्याला म्हटलं, काय सुंदर डोळा आहे तुमचा, अगदी मोरासारखा दिसतोय, राग येईल का आनंद होईल हो त्याला? राग येईल ना. मग त्या कुब्जेला इतका काय मनामध्ये राग आला, इतका राग आला, इतका राग आला
अरे बाबा मी 8 ठिकाणी वाकडी आहे. किती ठिकाणी? कुठंच माझं शरीर सरळ नाही. अगदी वाकडी वाकडी चाललेली आहे. पुन्हा तो आवाज येतो, अगं सुंदरी जरा थांब. मग म्हणली बाबा बोल, तुझं म्हणणं काय आहे? म्हटलं बघ, तुझ्या हातामध्ये एक वाटी आहे, त्या वाटीमध्ये सुगंध दरवळतोय आणि त्या सुगंधाचा मोहाने मी इथपर्यंत आलेला आहे. त्या असणाऱ्या वाटीमध्ये जो गंध आहे तो गोपीचंद टिळा माझ्या कपाळाला लावशील का? कोण म्हणतंय? भगवान परमात्मा त्या असणाऱ्या कुब्जेला म्हणतोय. मग कुब्ज म्हणजे अपंग व्यक्ती किंवा खुजा व्यक्ती. संस्कृत मध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? कुब्जा म्हटलेलं आहे. मला त्या वाटीतील चंदन लावशील का म्हटल्याबरोबर असणारी ती कुब्जा जी आहे ती म्हटली नाही नाही, याच्यावरती अधिकार फक्त कुणाचा आहे? कंसाचा अधिकार आहे. मग असणाऱ्या कंसाचा अधिकार सांगितल्याबरोबर म्हटले माझी त्या ठिकाणी नोकरी आहे, मी त्याचं दासत्व करते, त्याचं नाहू माखू झाल्यानंतर माझ्याकडे एकच काम आहे. काय काम आहे? त्याला रोज काय लावायचा? गंध लावायचा. मी तुला यातील चंदन देऊ शकत नाही, यावर कंसाचा अधिकार आहे असं म्हटल्या बरोबर त्या भगवान परमात्मा हट्टी होता. तो नटखट होता. त्या असणाऱ्या कुब्जेला पुन्हा सुंदरी म्हणून चिडवल्याबरोबर आता मात्र तिची तळपायाची आग मस्तकात गेल्याबरोबर त्या भगवान परमात्म्याने तिच्या पायावरती पाहिली. ही हनुवटी होती वाकलेली, ती सरळ केली. जोरात झटका मारल्याबरोबर असणारी ती कुब्जा जी आहे ती काय झाली महाराज? अगदी सुतासारखी सरळ झाली. सरळ झाल्याबरोबर असणारी ती कुब्जा आहे ती त्या दर्पणामध्ये पाहू लागली आणि दर्पणामध्ये पाहत असताना खऱ्या अर्थानं ती इतकी सुंदर झाली, इतकी सुंदर झाली. पण तिच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली, देवा मी दासींच्या गल्लीमध्ये राहते रे, तू माझ्या घरी येशील का? काय म्हटली ती? माझ्या घरी येशील का? कारण ती जी कुब्जा होती, ती जी कुरूप स्त्री होती, ती कशी होती? गरीब होती, अत्यंत दासींच्या गल्लीमध्ये राहणारी स्त्री होती. तिला वाटले या भगवान परमात्म्याने जर माझ्या घरी आगमन केलं तर माझं घर काय होईल? पावन होईल, मी श्रीमंत होईल, ही भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणून मला या ठिकाणी दृष्टांत हा सांगायचा आहे. कुब्जेने देवावरती जे प्रेम केलं त्यामध्ये काय पाहिलं महाराज? आपलं स्वतःच सुख पाहिलं, स्वतःच हित पाहिलं. मग कुब्जेने देवावरती जे प्रेम केलं त्याला काय म्हणावं? सामान्य प्रेम म्हणावं. मग सामान्य प्रेमाने देवाला आकळता येणार नाही. दुसरं जे प्रेम सांगितलेलं आहे ना, काय सांगितलेलं आहे दुसरं प्रेम? ज्या सुखामध्ये दोघांच्याही त्या ठिकाणी समन्वयाचा विचार केला जातो ते जे प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये गोपिकांनी भगवंतावरती केलेलं विशेष प्रेम आहे. भगवान परमात्म्यानं गोपिकांनी इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं. मग त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना एक दिवस अशी घटना घडली का भगवान परमात्म्याचं मस्तक दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं आणि भगवान त्या ठिकाणी गडबडा लोळायला लागले. तू जगाचा मालक आहे, हे नैमित्तिक कारण आहे. इतका त्या ठिकाणी डोकं दुखतंय म्हणून त्या ठिकाणी नारदजी आले. नारदजींना सांगण्यात आलं, म्हणले डोकं काही उपाय करून राहा. सर्व उपाय करून झाले, काला उघडून झाला, लेप लावून झाला, चंदन लावून झाला, सगळं काय करून झालं, पण भगवान परमात्म्याचं डोकं राहत नाही. मग नारदाकडे एक काम दिलं. काय काम दिलं? या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये जायचं आणि माझ्या भक्ताच्या पायाची धूळ घेऊन यायची. ती माझ्या अभ्रपटलाला लावल्यानंतर माझं डोकं काय होईल? शांत होईल म्हटले. नारदजी गेले, तिन्ही ताळामध्ये फिरून आले. फिरून आल्यानंतर त्यांना इतकीशी सुद्धा धूळ कुणी दिली नाही. पहा, इतकीशी सुद्धा धूळ कुणी दिली नाही. मग नारदजी आले, पुन्हा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या महालामध्ये गेले आणि भगवान परमात्म्याला सांगितलं एवढीशी सुद्धा धूळ कुणी दिली नाही. मग देव म्हटले, तू त्या ठिकाणी दया दुधाचा धंदा करणारे ज्या गवळणी आहेत तिथं घेता का रे बाबा? तू
नाही देवा मी काय गेलो नाही, कारण नारदजींना सुद्धा गर्व झाला होता. देवाला एवढासा सुद्धा गर्व महाराज सहन होत. तिळावरी जरी होय अभिमान तीळ भरी जरी होय अभिमान, तो सुद्धा त्याला सहन होत नाही. नारदजींचा गर्व त्याला हरवून करायचा. मग नारदजींना सांगितलं त्या गोकुळातल्या ज्या गवळणी आहेत ना, त्या गोकुळातल्या गवळणींची भेट घेऊन ये. नारदजी गेले. नारदजी गेल्याबरोबर त्या असणाऱ्या गवळणींच्या समवेत ते उंच आसनावरती बसलेले आहेत. गवळणी त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि मग नारदजी सांगू लागले, म्हणजे या कृष्णाने तुम्हाला काय दिलेला आहे? निरोप दिलेला आहे. एक गवळण त्या ठिकाणी उठली आणि ती गवळण पांढऱ्या चार मध्ये बोलू लागली बरं का महाराज. पांढरी चार उंच स्वरामध्ये बोलू लागली. नारदजींना म्हणते त्या काळ्याचा निरोप अजिबात सांगू नका. कारण काय? ज्या वेळेस तो हे नगर सोडून चालला होता, त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तो आम्हाला सोडून जात असताना आम्हाला शब्द देऊन गेला, मी पुन्हा तुम्हाला भेट देण्यासाठी किती दिवसांनी येईल म्हटलं महाराज. तो पहा, मी पुन्हा तुम्हाला भेट देण्यासाठी येईल, परंतु तो आजपर्यंत आला नाही, त्याचं निरोप आम्हाला सांगू नका. मग ती एक गवळण सांगू लागली, ज्या वेळेस तो अक्रूर काका इथं आला होता, त्या अक्रूर काकाने त्यांना रथावरती घेतलं. अक्रूर या शब्दाचाच अर्थ आहे क्रूर नाही, तो अक्रूर. पण त्याने आमच्या भावना समजून नाही घेतल्या रे. आम्हाला नाही त्या भगवान परमात्म्याची सेवा करून दिली. त्या अक्रूर चांडाळाने आक्रोरा नेहू नको भगवान, आक्रोरा नेहू नको भगवान. वृंदावनातेला सकळ जगाचे, वृंदावनातेला सकळ जगाचे, देवळे जीवदा आक्रोरा नेहू नको भगवान, आक्रोरा नेहू नको अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडीला कवल करवालसी. अरे अक्रूरा चांडाळा, तुला कोणी धाडणार या ठिकाणी? भूमी पडल्या वज्रवाळी. आम्ही त्या रथाच्या पुढे आडवे पडलो तरी तो नाही काळा खाली उतरला, त्याला नाही दया आली. तो म्हटला बाजूला व्हा, मी तुमची नक्की भेट घेऊन त्या ठिकाणी जाईल. हा विचार आम्हाला सांगून गेला म्हणून तो परत नाही आला. एक शहाणी गवळण उठली. अगं म्हणली त्याचा निरोप तर ऐकून तर घे. मग असणारे नारदजी सांगू लागले का असणाऱ्या भगवान परमात्म्याचं डोकं दुखतंय, तुमच्या पायाची धूळ त्याने मागितली. असणारी गवळण पार काळी, पांढरे चार वरून काळी एक वरती आली, खालच्या स्वरात आली, खाली बोलू लागली एकदम. आणि मग म्हणू लागली, अगं जा म्हटले यमुनेवरती जा, गड भरून आण. असा काही चिखल बनवला. सगळ्या गवळणी त्या चिखलामध्ये गेल्याबरोबर थोडी थोडी आपल्या पायाची धूळ काढली, नारदजींकडे दिली. नारदजींना सांगितलं त्वरा करा. तो कृपेचा कवळा आहे, आम्ही त्याला ओळखलेला आहे, तो लावण्य श्याम सुंदर आहे, त्याला या वेदना सहन होणार नसतील. हा भाव त्या गवळणींच्या मनामध्ये निर्माण झाला. त्या भावाला सामंजस्य प्रेम म्हणावं. त्या प्रेमामध्ये गवळणींनी त्यांचाही विचार केला आणि भगवंताचाही विचार केला. पती पत्नीचा विचार करते आणि पत्नी पतीचा विचार करते. ज्या सुखामध्ये दोघांचाही विचार केला जातो त्याला सामंजस्य प्रेम म्हणावं. विठ्ठल. मग असणाऱ्या गवळणींनी ती माती दिली. असणाऱ्या नारदजी असणाऱ्या त्या महालामध्ये चालून गेले. आणि मग मला सांगायचंय, गवळणींना ज्या वेळेस असणारा जो भाव त्या नारदाच्या लक्षामध्ये आला, त्यांचं संतत्व ज्या वेळेस लक्षात आलं, त्यावेळेस नारदाने त्यांच्यावरती भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ निर्माण केला. आणि सांगायचं एकच,
गवळणींना ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्याचं डोकं दुखतं ही गोष्ट कानावरती पडली ना, आपल्या पायाची माती त्यावेळेस दिली. त्यावेळेस नारदजी म्हणतात, का ग गवळणीनो, तुम्ही भक्ती विचार नावाचा ग्रंथ नाही वाचला का ग? आपल्या पायाची धूळ जर त्याच्या कपाळाला लावली, तुम्ही नरकात जाल, तुम्ही नरकात जाल. त्यावेळेस असणाऱ्या गवळणीने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे, समर्पक आहे. आम्ही एका जन्मात काय हजारो जन्मामध्ये जर आमच्या पायाच्या धुळीने भगवान परमात्म्याचं डोकं दुखायचं थांबत असेल ना, आम्ही एकाच जन्म काय हजारो जन्म त्या भगवान परमात्म्याच्या सुखासाठी नरकात जाण्यासाठी तयार आहे. हा जो भाव निर्माण झाला ना, त्याला समर्थ भाव म्हणावं, समर्थ प्रेम म्हणावं. हे तुमच्या आमच्या जवळ नाही, म्हणून फलाची प्राप्ती होत. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेच प्रेम, हाच भाव त्या भगवान परमात्म्याला अर्पण करा. त्याच्या जवळ त्याचा दुष्काळ आहे. या अभंगाच्या दुसऱ्याच्या थोर प्रेमाचा केला, थोर गुजरात मधील पोरबंदर नावाचं गाव आहे. एक सुदामा नावाचा ब्राह्मण आहे. सुशीला नावाची त्याची पत्नी आहे. दररोज 5 घरं मागायचा, परंतु 6वं घर जर मिळालं नाही तर आनंदाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आभार मानायचा. असा सुदामा नावाचा ब्राह्मण आहे. पहा, सुदामा ब्राह्मण मुलांना काहीच खायला नाही. मग असणाऱ्या त्या सुदाम्याच्या पत्नीने एक विचार केला आणि सुदाम्याच्या पत्नीने सांगितलं, जो जगाचा मालक तुमचा मित्र आहे, तो सखा आहे ना, त्याच्याकडे जाऊन या बरं. त्या गोपाल कृष्णांची संकट काळामध्ये आठवण झाली. आपल्याला दुःखामध्ये भगवान परमात्म्याची काय होत असते बाबा, आठवण होत असते. म्हणून फलाची प्राप्ती. मी एकच वाक्य गिरवणार आहे शेवटपर्यंत. मग असणाऱ्या त्या सुदामा नावाच्या ब्राह्मणाला त्या पत्नीने एक प्रकारचा उपदेश केला आणि त्या मित्राची आठवण करून दिल्याबरोबर तो सुदामा नावाचा ब्राह्मण म्हणतो,
अगं मित्राकडं संकट काळाकडे जायचं नसतं, तो आपल्यासाठी धावून आला पाहिजे. म्हणून तरुणांना मी उद्देश करीन, आपल्या जीवनामध्ये चांगले मित्र निर्माण करा, का ते व्यसनापासून आपल्याला दूर नेतील, क्रांतिकारी विचार आपल्याला सांगतील, साधू महात्म्यांच्या वचनावरती आणतील, असे मित्र आपल्या जीवनामध्ये आपण कमवले पाहिजे. पहा मित्र कसे असतात बाबा, सोडती असते दुःख अडवायला मुंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये सुद्धा आपल्याला गारव्यासारखा वाटतो ना, मग हाच उपदेश कानावरती पडला. तरी से भी कटी कटी से भी लटी, म्हणजे आपलं गुडघ्यापर्यंत धोतर आहे, छोटासा मुंडास आहे. सुदामा ब्राह्मण आता घाईघाईने निघाला, वेळ कमी आहे, आणि असणाऱ्या त्या द्वारपालापाशी गेला आणि भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आसुसलेला सुदामा ब्राह्मण त्या असणाऱ्या द्वारपालांना विनंती करतोय. पहा, अरे द्वारपाल कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया विनंती करतोय, मी गरीब ब्राह्मण आलेला आहे. पटकन एक द्वारपाल आतमध्ये गेला, भगवान परमात्म्याला सांगितलं, साधूचा भाव चेहऱ्यावरती आहे, अंगामध्ये मळकटलेली कपडे आहेत, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, नामस्मरणाचा ठेवा त्याच्या जवळ दिसत आहे, आणि नावाने सुदामा हा शब्द कानावरती पडल्याबरोबर तो असणारा भगवान परमात्मा त्याच्या ज्या पत्न्या होत्या त्यांच्या सह त्या ठिकाणी त्या वेशीकडे निघाले, त्या असणाऱ्या दाराकडे निघाले, आणि गेल्याबरोबर इतका मनोमन आनंद त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला झाला, इतकी छान प्रकारची भेट झाली. तर त्या सुदाम्या ब्राह्मणाला जसं मूल आपल्या हातावरती उचलून घ्यावं ना, त्याप्रमाणे त्या असणाऱ्या सुदामाला उचलून घेतलं, आपल्या नगरामध्ये आणलं, नाऊ माकू घातलं, आणि स्वतःच राजासन त्या असणाऱ्या सुदाम्याला बसायला दिलं. असं म्हणतात, त्या सुदाम्याने प्रवास करत असताना पायामध्ये चप्पल नाही, गरिबीची जाण होती, डोळ्यामध्ये आग होती, पोटामध्ये आग होती, पण भगवान परमात्म्याचा भाव मनामध्ये होता ना. म्हणतात त्या असणाऱ्या उष्णतेच्या त्या रस्त्यावरती जर हरभरे टाकले तर फुटाने तयार होते, पायामध्ये चप्पल नाही. असंख्य काटे त्याच्या पायामध्ये रुतलेले होते, एक काटा निघत नव्हता. त्या भगवान परमात्म्यानं आपल्या दाताने त्याचा काटा काढला, त्यांनी भले भल्यांचे काटे काढले, हा काटा किरकोळ होता त्याच्या पुढे. मग तो काटा काढल्याबरोबर रुक्मिणी आई साहेबाने एक चिंदी आणायच्या आधी आपला पितांबर शेला फाडला आणि त्या असणाऱ्या मित्राच्या पायाला बांधला. म्हणून मित्र जीवनामध्ये चांगले निर्माण करा, ते आपल्याकडे उत्कर्षाचा मार्ग दाखवतील, व्यसनांचा मार्ग दाखवणार नाही. असे मित्र जीवनामध्ये करू नका. पहा, क्या किया क्या किया क्या किया इस जिंदगी में आते आते, अपनों ने ही जला डाला इस दुनिया से जाते जाते. आपण आपल्या जीवनामध्ये चांगला विचार केला पाहिजे. पहा, मग असणारा मित्र ज्या वेळेस आपल्या जवळ आला आणि एकामेकांची दृष्टादृष्ट झाली, सुदाम्याने आणलेले जे पोहे होते त्या भगवान परमात्म्यानं शिजवलेले नव्हते, मीठ नव्हतं, पाणी नव्हतं, काही नव्हतं. फाटकशा असणाऱ्या त्या वस्त्रामध्ये आणलेले पोहे सुदाम देवानं आवडीनं खाल्लं. अभंगाच्या तिसऱ्याच्या सुदामा देवाची
थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ झाला. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे या भक्ती पुढे न म्हणे उचिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती